ज्या सासरला आपलं मानलं त्याच लोकांनी पैशाच्या हव्यासापोटी तिला घराबाहेर काढलं. 7 महिन्याची गरोदर असूनही साध्या रक्ताच्या नात्यांनाही तिची दया आली नाही. परदेशात राबणाऱ्या पतीच्या मनात तिच्याबद्दल विष कालवलं गेलं. पण नियतीचा न्याय अजून बाकी होता. नमस्कार, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत एका अशा माऊलीची हृदयद्रावक गोष्ट जिने एकटीने हा लढा दिला. ज्या पत्नीला रक्ताच्या नात्याने नाकारलं, तिला तिचा पती पुन्हा शोधू शकेल का, की खूप उशीर झाला असेल? हृदय पिळवटून टाकणारी ही सत्य कथा शेवटपर्यंत नक्की पहा. दुपारची वेळ होती. घराबाहेर उन्हाचा कडाका वाढला होता, पण घराच्या पडवीतील उष्णता त्यापेक्षाही भयंकर होती. समीर आणि अजय दोघंही तिथं बसून पत्ते खेळण्यात मग्न होते. बाजूलाच काही रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या. सूरजची पत्नी साधना दारात उभं राहून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात काळजीचा डोंगर उभा होता. ती शेवटी राहून राहून कळवळून बोलली, अहो, देवाधर्माचं काही वाटू द्या किमान. हे असं करणं तुम्हाला शोभतं का? अजय भाऊजी, तुम्ही तरी यांना सांगा काहीतरी. तुमचे मोठे भाऊ तिथे परदेशात रक्ताचं पाणी करून दिवसरात्र एक करत आहेत. तिकडून त्यांनी कष्टाने पाठवलेली ही कमाई तुम्ही अशी जुगारात आणि नशेत उडवताय. तुम्हाला त्या पैशाची काहीच किंमत वाटत नाही का? साधनाच्या आवाजात फक्त तक्रार नव्हती, तर त्यात एक हतबल पत्नीचं दुःख होतं. आपल्या पतीची मेहनत अशी मातीत जाताना तिला बघवत नव्हतं. समीरने रागाने हातातील पत्ते आपटले आणि उपरोधिकपणे हसत म्हणाला, तू बाई आहेस ना, तर बाईसारखीच राहा. आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नको की पैसा कुठे लावायचा ते, आणि त्यालाही कशाला मध्ये ओढतेस? अजयनेही समीरकडे बघून मान डोलावली आणि नजर चोरली. जणू त्याला स्वतःच्या वागण्याची कुठेतरी आतून भीती वाटत होती, पण तो ती मान्य करायला तयार नव्हता. साधना आज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती हिंमत एकवटून पुढे आली आणि म्हणाली, हा पैसा फक्त तुमचा नाहीये, हे माझ्या पतीच्या घाम गाळून कमावलेले पैसे आहेत. तिथे परदेशात ते सणवार न बघता घरापासून लांब राहून प्रत्येक दुःख सहन करतात. का? तर इथे आपण सुखात राहावं म्हणून. आणि तुम्ही त्यांच्याच कष्टाची राखरांगोळी करताय. तेवढ्यात खोलीतून साधनेची सासू मंदाबाई वाघिणीसारख्या बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यात निखारे फुलले होते. काही कळायच्या आतच त्यांनी साधनेच्या जवळ जाऊन तिच्या गालावर सणसणीत थप्पड लगावली. साधना पूर्णपणे हादरली. तिचा चेहरा एका बाजूला झटका खाऊन वळला. तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. मंदाबाई ओरडून म्हणाल्या, कार्टी, आता तू आम्हाला हिशोब विचारणार होय? काल परवा या घरात आलीस आणि आता आम्हाला मायलेकरांना अक्कल शिकवतेस? माझा मुलगा काय करेल आणि काय नाही हे तू ठरवणार का? साधनेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, मी फक्त आपल्या घराचं चांगलं व्हावं म्हणून सांगते. उद्या जर हातात पैसा राहिला नाही तर आपण काय करू? लेकरा बाळांचं कसं होईल? तिचं बोलणं सुरू असतानाच मंदाबाईने दुसरा थप्पड तिच्या चेहऱ्यावर मारला. या धक्क्याने साधना थेट जमिनीवर कोसळली. पडताना तिनं पटकन आपल्या पोटावर हात ठेवला. आईच्या नैसर्गिक मायेने ती आपल्या पोटातील बाळाला या जगाच्या जखमेपासून वाचवू पाहत होती. समीरने आता माणुसकीचा उरला सुरला अंशही सोडून दिला होता. त्याने साधनेचा हात धरून तिला कचकावून ओढला आणि म्हणाला, खूप सुटली आहे तुझी जीभ आजकाल. स्वतःची जागा विसरलीस की काय? इतक्यात अजयलाही राग अनावर झाला. त्याने साधनेला जोरात धक्का दिला, ज्यामुळे ती मागे सरकत भिंतीला जाऊन आदळली आणि पुन्हा एकदा जमिनीवर कोसळली. साधना भिंतीवर जोरात आदळली आणि वेदनेची एक तीव्र लहर तिच्या संपूर्ण शरीरातून आरपार गेली. तिचा श्वास कोंडला होता. ती कळकळून आणि रडत ओरडली, अहो, देवाच्या शपथ सांगते, मला मारू नका. माझा लेकराचा तरी विचार करा. 7वा महिना लागलाय मला. या बाळाला जर काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. तिच्या आवाजात एवढं आर्जव होतं की एखाद्या दगडालाही पाझर फुटला असता. पण तिथे उभ्या असलेल्या कुणाच्याच मनात दयेचा लवलेश नव्हता. सासू मंदाबाईंनी अतिशय कठोरपणे तिचा हात पकडला आणि तिला फरफटत नेऊ लागल्या. त्या म्हणाल्या, आम्हाला नको सांगू तुझ्या पोराबद्दल. आम्ही पण पोरं वाढवली आहेत. तुझी ही नाटकं आमच्यासमोर नकोत. साधना जमिनीवरून फरफटत जात होती. तिचं पदर एका बाजूला झाला होता. केस विस्कटलेले होते. पण तिला स्वतःच्या देहापेक्षा पोटातील जीवाची काळजी जास्त होती. ती वारंवार विनवण्या करत होती, आई, देवासाठी असं करू नका. मला घराबाहेर काढू नका. मी कुठे जाणार?
माझं या जगात तुमच्याशिवाय कोणी नाहीये. माझे पती परत येईपर्यंत तरी मला इथे राहू द्या. मी तुमच्या पायापाशी पडून राहीन, पण मला असं बाहेर काढू नका. पण तिची प्रत्येक हाक त्या निर्जीव भिंतीवर आदळून परत येत होती. समीरने घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि आपल्या हातातील सगळी ताकद एकवटून साधनेला बाहेर ढकलून दिलं. साधना थेट रस्त्यावर जाऊन कोसळली. तिचे हातपाय चिखलात आणि दगडात घासले गेले. अंगात असह्य कळा उठू लागल्या. तिच्या तोंडातून एक काळीच पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. ती तिथेच पोटाला धरून विव्हळत पडली होती. डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. तिने समोर पाहिलं. घराचा दरवाजा अजून उघडाच होता. ती रांगत रांगत पुन्हा त्या उंबरठ्यापाशी आली आणि हात जोडून रडत म्हणाली, आई नको, दरवाजा लावू नका, मला आत येऊ द्या. मी यापुढे एक शब्दही बोलणार नाही. मी गप्प बसेन, पण मला फक्त या घरात आसरा द्या. मंदाबाई दरवाजात आल्या. त्यांच्या नजरेत साधनाबद्दल फक्त तिरस्कार होता. त्या ओरडून म्हणाल्या, चालती हो इथून. पुन्हा या घराची पायरी चढायची हिंमत करू नकोस. तुझ्यासारख्या उद्धट बाईसाठी या घरात जागा नाही. साधनाने रडत रडत त्यांचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला, पण सासूने झटक्यात आपला पाय मागे घेतला. साधनाने शेवटची विनंती केली, आई, किमान तुमच्या मुलासाठी तरी. माझे पती जेव्हा परत येतील आणि मी त्यांना इथं दिसले नाही तर काय होईल? सासूने निर्दयीपणे उत्तर दिलं, आमच्यासाठी आमचा मान सन्मान तुझ्यापेक्षा आणि तुझ्या या येणाऱ्या पोरापेक्षा मोठा आहे. एवढं बोलून त्यांनी जोरात दरवाजा ओढून घेतला. तो दरवाजा बंद झाल्याचा आवाज साधनेच्या काळजात घुमत राहिला. ती तिथेच त्या चौकटाच्या बाहेर बसून राहिली. जणू तिच्या शरीरातील सगळी शक्ती संपून गेली होती. ती आपल्या पोटावर हात फिरवत हळू आवाजात स्वतःशीच पुटपुटली, बाळा, मी तुला काहीच होऊ देणार नाही. त्यासाठी मला कितीही सोसावं लागलं तरी चालेल. रात्रीचा अंधार गडद होऊ लागला. गल्लीत सामसूम झाली होती. गार वारा सुटला होता, पण साधनेला त्या थंडीपेक्षा वेदनेचा आणि भीतीचा भार जास्त जाणवत होता. ती हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचे पाय तिला साथ देत नव्हते. ती पुन्हा जमिनीवर बसली आणि जोरात रडू लागली. तिच्या डोळ्यासमोर पतीचा चेहरा फिरू लागला. ती विचार करू लागली, जर ते आज इथे असते तर मला असं घराबाहेर काढलं असतं का? कुणी माझ्याशी असं वागण्याची हिंमत केली असती का? या विचाराने तिचं मन अजूनच तुटलं. काही वेळ तिथेच बसून राहिल्यावर तिने मनाचा हिय्या केला आणि कशीबशी उठून उभी राहिली. साधनाने शेवटच्या वेळी त्या घराकडे पाहिलं, जिथे तिने आपल्या सुखी संसाराची कितीतरी स्वप्न पाहिली होती. पण आज तेच घर तिच्यासाठी अनोळखी आणि परक झालं होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती हळूहळू पावलं टाकत चालू लागली. तिच्यासाठी प्रत्येक पाऊल एक परीक्षा होती. शरीरातील वेदना क्षणाक्षणाला वाढत होत्या, पण तिच्याकडे थांबण्याचा कोणताही पर्याय नव्हता. तिच्या रडण्याचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत घुमत होता आणि तिचं मन वारंवार तुटत होतं. चालता चालता ती मध्येच थांबायची, आपल्या पोटाला आधार द्यायची आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची. तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती आणि एक असं दुःख होतं जे शब्दात सांगणं अशक्य होतं. तिला माहीत नव्हतं की पुढे तिच्यासोबत काय होणार आहे, तिला कुठे जायचं आहे किंवा कोणाकडे मदत मागायची आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की होती की या एका रात्रीने तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. घराच्या आत मात्र एक विचित्र शांतता पसरली होती. दरवाजा बंद झाला होता, तरीही साधनेच्या किंकाळ्या जणू त्या भिंतींमध्ये अजूनही घुमत होत्या. सासू मंदाबाईने आपला पदर नीट केला आणि समीर व अजयकडे पाहिलं. त्या दोघांच्या चेहऱ्यावर थोडी घबराट होती, पण आईच्या डोळ्यात मात्र राग आणि हिशोबीपणा दिसत होता. मंदाबाई अतिशय कठोर स्वरात म्हणाल्या, आता नीट ऐकून घ्या तुम्ही दोघं. जर तिचा नवरा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा फोन आला तर त्याला हेच सांगायचं की ती स्वतःहून घर सोडून निघून गेली आहे. ती आपल्याला सारखे टोमणे मारायची की आम्ही तिच्यावर ओझं आहोत. अजयने थोड्या धास्तीने विचारलं, पण आई, जर दादाने जास्त विचारपूस केली तर? मंदाबाईने लगेच उत्तर दिलं, तर तुम्ही दोघं हेच म्हणायचं की तिची जीभ खूप वाढली होती, ती खूप उद्धट वागायला लागली होती आणि आज तर ती कोणाचंच न ऐकता स्वतःहून निघून गेली. समीर चिंतेत होता. तो म्हणाला, पण आई, दादा आपल्यावर विश्वास कसा ठेवेल? मंदाबाईंच्या ओठावर एक कुत्सित हास्य आलं. त्या म्हणाल्या, तो माझा मुलगा आहे, तो माझ्या शब्दाबाहेर नाही, तो माझ्यावरच विश्वास ठेवेल. तुम्ही काळजी करू नका.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली. मंदाबाईने क्षणात स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर असा भाव आणला जणू त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. फोनवर साधनेचा पती सूरज होता. त्याच्या आवाजात थकवा होता, पण कुटुंबाबद्दलची ओढही होती. तो म्हणाला, आई कशी आहेस तू? आणि साधना कुठे आहे? मी कालपासून तिला फोन लावतोय, पण ती उचलत नाहीये. मंदाबाईंनी लगेच हुंदके द्यायला सुरुवात केली आणि रडत रडत म्हणाल्या, बाळा तू आम्हाला कोणत्या संकटात टाकून गेलास? सूरज एकदम घाबरला आणि ओरडून म्हणाला, आई काय झालं? सगळं ठीक आहे ना? साधना ठीक आहे ना? मंदाबाई रडत म्हणाल्या, ती आम्हाला सोडून निघून गेली रे बाबा. सूरजच्या हातातून फोन सुटायचाच बाकी राहिला. तो ओरडून म्हणाला, काय? म्हणजे काय? कुठे गेली आणि का गेली? त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मंदाबाईने आपलं नाटक सुरूच ठेवलं. त्या म्हणाल्या, ती आम्हाला म्हणायची की आम्ही तिच्यावर ओझं आहोत, आम्ही तिचे पैसे खातोय. आम्ही तिला खूप समजावलंय रे, पण ती ऐकायला तयार नव्हती. आज तर तिने आमच्याशी खूप मोठं भांडण केलं आणि घर सोडून निघून गेली. आम्ही तिला खूप रोखलं, पण ती थांबलीच नाही. सूरजला खूप मोठा धक्का बसला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, नाही आई, असं असू शकत नाही. साधना अशी नाहीये, ती कधीच असं करणार नाही. तुम्ही खरं काय ते सांगा, नेमकं काय झालंय? मंदाबाईने चपळाईने विषय फिरवला. तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुझ्या भावांना विचारून बघ. समीर आणि अजय तिथेच उभे होते. मंदाबाईने फोन समीरकडे दिला. समीरने अडखळत फोन घेतला आणि म्हणाला, दादा आम्ही तिला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती म्हणत होती की मला इथं राहायचं नाहीये, तुम्ही सगळे माझे पैसे उडवताय. समीरच्या आवाजात बनावटी दुःख होतं, पण लांब असलेल्या सूरजसाठी ते खरं वाटण्यासारखं होतं. मग अजयनेही फोन घेतला आणि म्हणाला, दादा तिने तर आज मर्यादाच ओलांडली. ती आम्हाला खूप वाईट साईट बोलली आणि रागाच्या भरात घर सोडून निघून गेली. आम्ही तिच्या मागे धावलो, पण ती थांबलीच नाही. सूरज शांत झाला. त्याच्या डोक्यात विचाराचं वादळ उठलं होतं. त्याला काही सुसेनाचं झालं होतं की ज्या साधनेवर त्याने इतका विश्वास ठेवला ती खरोखरच असं वागू शकते का? सासरच्याने रचलेल्या या खोट्या जाळात सूरज हळूहळू अडकत चालला होता. एकीकडे त्याची आई आणि भावांचे शब्द होते, तर दुसरीकडे साधनेचा तो निष्पाप चेहरा जो त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. सूरज पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याने अत्यंत जड आवाजात विचारलं, आई पण तिने जाताना साधी माझ्याशी एकदा बातही केली नाही. मंदाबाईंने वेळ न घालवता लगेच उत्तर दिलं, बाळा तिला जर तुझी आणि तुझ्या संसाराची काळजी असती तर ती अशी घर सोडून निघून गेली नसती ना. आईचं हे बोलणं सूरजच्या काळजाला थेट जाऊन भिडलं. त्याने डोळे खट्ट मिटून घेतले, जणू तो आपल्या मनातील वेदना दाबण्याचा प्रयत्न करत होता. मग त्याने अतिशय जड आवाजात म्हटलं, ठीक आहे आई, जर तिचा फोन आला तर मला सांगा. मंदाबाई तडक म्हणाल्या, ती जर परत आली तरी आपण तिला इतक्या सहज घरात घेणार नाही. तिने आमचा अपमान केलाय, आमची इज्जत वेशीवर टांगली आहे. सूरज काहीच बोलला नाही. त्याने शांतपणे फोन कापून टाकला. फोन बंद होताच खोलीत एक गूढ शांतता पसरली. मंदाबाईने सुटकेचा निश्वास सोडला, पण समीर आणि अजय मात्र एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या मनात कुठेतरी एक भीती होती, पण आता ते या मोठ्या खोट्याचा हिस्सा बनले होते. इकडे सूरज फोन हातात धरून तासनतास बसून राहिला. त्याच्या डोक्यात फक्त एकच वाक्य घुमत होतं, ती आपल्याला सोडून गेली. त्यांचं मन हे मानायला तयार नव्हतं, पण आई आणि भावांच्या बोलण्याने त्यांच्या विश्वासाला तडे गेले होते. रागाच्या भरात त्याने फोन बाजूला फेकून दिला आणि स्वतःशीच पुटपुटला, जर तुला हेच करायचं होतं तर मला एकदा सांगायला तरी हवं होतं. त्याच्या डोळ्यात दुःखासोबतच आता संतापही दिसू लागला होता. ती रात्र सूरजने तळमळत काढली. कधी त्याला साधनेचं हसणं आठवायचं, कधी तिचं बोलणं, तर कधी आईचे ते बोचरे शब्द. हळूहळू त्याच्या मनात शंकेने जागा घ्यायला सुरुवात केली. त्याला वाटू लागलं की कदाचित साधना खरोखरच बदलली असेल. कदाचित तिला आता आमच्यासोबत राहायची इच्छाच नसेल. हा विचार येताच त्याच्या मनातील माया संपून तिथे एक प्रकारचा कठोरपणा येऊ लागला. त्याने स्वतःची समजूत घातली की माणसं स्वतःहून साथ सोडून जातात. त्यांच्यासाठी विचार करण्यात काहीच अर्थ नाही.
तरीही त्याच्या मनाचा एक कोपरा ओरडून सांगत होता की सत्य काहीतरी वेगळं आहे. पण घरच्यांच्या खोट्या नाट्यामुळे तो आवाज दबला जात होता. असे करता करता 5 महिने उलटून गेले. या 5 महिन्यांनी सूरजच्या आयुष्यात एक विचित्र अस्वस्थता भरली होती. तो दिवसभर कामात स्वतःला झोकून द्यायचा, पण रात्र झाली की शांतता त्याला वेढून घ्यायची आणि साधनेचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. तिला त्याच्या कष्टाची किती जाणीव होती हे त्याला आठवत होतं. तिने एकदा म्हटलं होतं, ही माझ्या पतीच्या कष्टाची कमाई आहे. सूरज स्वतःला वारंवार एकच प्रश्न विचारायचा की जर तिला माझ्या कष्टाची इतकी किंमत होती तर मग ती अशी वागलीच कशी. या गैरसमजाने सूरजच्या मनात घर केलं होतं आणि या चुकीच्या विचारांमुळे येणाऱ्या काळात तो काही मोठे निर्णय घेणार होता, ज्यामुळे सगळं आयुष्यच बदलणार होतं. सूरजच्या मनात विचाराचं चक्र सुरू होतं. जर साधना खरोखरच चुकीची असती तर ती सत्यासाठी इतक्या खंबीरपणे कधी उभी राहिली असती का? त्याच्या मनातील शंकेची जी ठिणगी आधी छोटी होती ती आता धगधगत्या ज्वाळेत बदलली होती. हीच आग त्याला आतल्या आत जाळत होती. कित्येक रात्री त्याने कूस बदलून काढल्या आणि अखेर त्याने एक मोठा निर्णय घेतला. आता या गोंधळात जगणं त्याला अशक्य झालं होतं. त्याला स्वतःला जाऊन सत्य शोधायचं होतं. भारतात पोहोचताच त्याने घराची वाट धरली, पण यावेळी त्याच्या पावलात तो आधीचा उत्साह किंवा ओढ नव्हती. उलट एक विचित्र ओझं होतं, जे प्रत्येक पावलासोबत वाढत चाललं होतं. घरी पोहोचल्यावर आई आणि भावंडांनी आनंद व्यक्त केला, पण सूरजच्या डोळ्यात फक्त प्रश्न होते आणि मनात एक वादळ दडलेलं होतं. त्याने बसल्या बसल्या थेट विचारलं, साधना कुठे आहे? मंदाबाईने पुन्हा तेच जुनं रडगाणं आणि तीच जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की ती कशी स्वतःहून घर सोडून निघून गेली. पण यावेळी सूरज गप्प बसला नाही. त्याने आपल्या तीक्ष्ण नजरेनं सर्वांकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाला, आई, मी इथे फक्त सत्य ऐकायला आलो आहे. मला आता तुमचं कोणतंही खोटं ऐकायचं नाहीये. त्याच्या आवाजात असा काही कठोरपणा होता की एका क्षणात सर्वांचे चेहरे उतरले. खोलीत एक भयान शांतता पसरली. सूरजने तिथे जास्त वेळ थांबण्यापेक्षा बाहेर पडणं पसंत केलं, कारण त्याला समजलं होतं की खरं काय ते या घरातून कळणार नाही. तो तडक गल्लीतील जुन्या जाणत्या लोकांकडे गेला आणि एकाएकाकडे साधनाबद्दल चौकशी करू लागला. सुरुवातीला सर्वजण बोलायला कचरत होते, पण शेवटी एक वयस्कर माणसाने हिम्मत करून खरं काय ते सांगितलं. तो माणूस म्हणाला, सूरज बाळा, त्या दिवशी साधनेसोबत खूप मोठा अन्याय झाला. तिला या घरात खूप मारहाण करण्यात आली आणि त्या अवस्थेत जेव्हा ती गरोदर होती तिला रस्त्यावर फेकून देण्यात आलं. हे शब्द कानावर पडताच सूरजच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा श्वास कोंडला आणि काळजाचे ठोके वेगाने वाढू लागले. त्याला असं जाणवलं जणू कानात खूप मोठा आवाज होतोय आणि त्याला दुसरं काहीच ऐकू येत नाहीये. त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला जेव्हा तो फोनवर आईच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवत होता आणि साधनेची एक बाजूही ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो आधार घेण्यासाठी जवळच्या भिंतीला टेकून खाली बसला. त्याच्या ओठातून फक्त इतके शब्द बाहेर आले, देवा, हे मी काय करून बसलो? किती मोठा गुन्हा झाला माझ्याकडून. काही वेळाने तो पुन्हा घरी परतला, पण यावेळचा सूरज पूर्णपणे बदललेला होता. त्याच्या चेहऱ्यावर संताप होता, डोळ्यात अपार दुःख होतं आणि आवाजात असा कठोरपणा होता जो आधी कधीच कोणी पाहिला नव्हता. घरात पाऊल ठेवताच तो गरजला, आता तरी खरं काय ते सांगा, कारण मला सगळं सत्य समजलं आहे. सूरजचे शब्द ऐकून मंदाबाई आणि दोन्ही भावांच्या पायाखालची वाळू सरकली. ते भीतीने थरथर कापायला लागले आणि एकमेकांकडे हतबल होऊन पाहू लागले. खोलीत काही क्षण भयान शांतता पसरली होती. शेवटी अजयने मान खाली घालून अत्यंत भीतभीत म्हटलं, दादा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली रे. पण सूरजने त्याला पूर्ण बोलूही दिलं नाही. तो जोरात गरजला, चूक? ही चूक नव्हती, तर हा अत्याचार होता. तुम्ही लोकांनी एका हतबल आणि गरोदर स्त्रीवर जुलूम केला आहे. तुम्ही फक्त साधनाला घराबाहेर काढलं नाही, तर माझ्या आयुष्यातील सुख शांती सुद्धा कायमची हिरावून घेतली आहे. त्याच्या आवाजातील वेदना आणि संताप त्या खोलीच्या भिंतीवर आदळून पुन्हा पुन्हा घुमत होता. सूरजचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते, पण तो स्वतःला सावरून उभा होता. मंदाबाईंकडे आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि दोन्ही भाऊ अपराध्यासारखे मान खाली घालून उभे होते.
सूरज तिथे एक क्षणही थांबला नाही. तो तरातरा घराबाहेर पडला, कारण आता त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, काहीही करून साधनाला शोधणं आणि स्वतःच्या चुकीबद्दल तिची मनापासून माफी मागणं. त्याने शोध मोहीम सुरू केली. तो प्रत्येक दवाखान्यात गेला, जुन्या ओळखीच्या लोकांच्या घरी गेला. इतकंच काय, तर तो अशा वस्त्यांमध्ये आणि भागांमध्ये जाऊन विचारपूस करू लागला जिथे तो कधीही गेला नव्हता. प्रत्येक ठिकाणाहून निराशाच पदरी पडत होती, पण त्याने हार मानली नाही. त्याला आता खात्री पटली होती की साधनाच खरी होती आणि घरच्यांनीच तिला फसवलं होतं. कित्येक दिवसाच्या अथक शोधानंतर एका सामाजिक संस्थेमार्फत त्याला एक धागा सापडला. त्याला समजलं की काही महिन्यापूर्वी एक गरोदर महिलेला अतिशय गंभीर अवस्थेत एका महिला आश्रमात आणण्यात आलं होतं. हे ऐकताच सूरजच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. त्याच्या निराश डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. तो वेळ न घालवता लगेच त्या महिला आश्रमात पोहोचला. आश्रमाच्या त्या मोठ्या लोखंडी दरवाजासमोर उभा राहिल्यावर मात्र त्याचे पाय थबकले. आत जाण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. त्याच्या मनात प्रचंड भीती होती, शरम होती आणि एक अनामिक दडपणही होतं. आत गेल्यावर त्याला नेमकं काय पाहायला मिळेल? साधना त्याला माफ करेल का, की तिची अवस्था पाहून त्याचं हृदय पुन्हा एकदा फाटून जाईल? सूरजने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरत तो आश्रमाच्या आत गेला. तिथल्या एका कर्मचाऱ्याशी बोलल्यानंतर त्याला एका खोलीकडे नेण्यात आलं. त्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला गेला आणि सूरजने जसं आत पाऊल ठेवलं तसा त्याचा श्वास जणू रोखलाच गेला. खोलीच्या एका कोपऱ्यात साधना बसली होती. अंगावर अगदी साध्या सुती पेहराव, चेहऱ्यावर थकवा आणि कमजोरी स्पष्ट जाणवत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कुशीत एक चिमुकलं बाळ अगदी निवांत झोपलेलं होतं. ते दृश्य पाहून सूरजचे पाय आपोआप तिच्या दिशेनं पडू लागले. साधनाने जशी मान वर करून पाहिलं, तिची नजर सूरजवर खेळली. पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिचे ओठ थरथरत होते, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. सूरज तिच्या जवळ जाऊन बसला आणि त्याने अगदी हळुवारपणे तिची हाक मारली. त्याच्या आवाजात पश्चाताप होता, भीती होती आणि अपार प्रेमही होतं. जेव्हा त्याची नजर त्या लहानग्या बाळावर पडली तेव्हा त्याचं हृदय भरून आलं. त्याने गहिवरून विचारलं, साधना, हे आपलं बाळ आहे ना? साधनाने अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनीच होकारार्थी मान हलवली. हे पाहताच सूरजलाही आपले अश्रू रोखता आले नाहीत. तो तातडीने पुढे झाला आणि त्याने साधनाला आपल्या मिठीत घेतलं. साधनाही त्याच्या छातीवर डोकं ठेवून ढसढसा रडू लागली. जणू वर्षानुवर्षाचं साचलेलं दुःख त्या एका क्षणात वाहून जात होतं. सूरज वारंवार तिच्या कानात पुटपुटत होता, मला माफ कर साधना, तुझ्यावर विश्वास न ठेवून मी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. मी तुला न्यायला आलोय. आता मी तुला पुन्हा कधीच एकटं सोडणार नाही. साधना रडत रडत म्हणाली, मी प्रत्येक दिवस तुमची वाट पाहिली. मला खात्री होती की तुम्ही नक्की याल. तिचे ते शब्द ऐकून सूरजच्या मनावरचं ओझं अजूनच वाढलं. पण एका गोष्टीचं समाधानही मिळालं की अजून सगळं काही संपलेलं नाहीये. त्याने त्या चिमुकल्याला आपल्या हातात घेतलं आणि त्याच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात एकाच वेळी आनंद आणि शरम अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या. त्याला जाणीव झाली होती की त्याने केवळ एका पत्नीलाच अंतर दिलं नव्हतं, तर आपल्या मुलांचे सुरुवातीचे मौल्यवान क्षणही गमावले होते. त्याने मनातल्या मनात निश्चय केला की आता ही उणीव तो नक्की भरून काढेल आणि आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. काही दिवसानंतर सूरज साधनाला आणि आपल्या बाळाला घेऊन पुन्हा घरी आला, पण यावेळी त्याचा अंदाज पूर्णपणे बदललेला होता. त्याने घरात पाऊल ठेवता स्पष्ट शब्दात सुनावलं, आता या घरात साधनाचा मान सन्मान सर्वात महत्त्वाचा असेल. जर यापुढे कोणीही तिच्याशी गैरवर्तन केलं किंवा तिच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर मी ते अजिबातच सहन करणार नाही. सासू मंदाबाई आणि समीर, अजय या दोघांचेही चेहरे शरमेने खाली झुकले होते. त्यांनी हात जोडून साधनेची माफी मागितली. साधनाने शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं आणि हळूच म्हणाली, मी सगळं काही देवावर सोडलं होतं आणि आज देवानेच मला माझा अधिकार आणि मान परत मिळवून दिला आहे. तर मित्रांनो, साधनेच्या आयुष्यातील हा संघर्ष आपल्याला बरंच काही शिकून जातो.
आजच्या गोष्टीचं तात्पर्य हेच की माणसाचा खरा चेहरा हा संकटाच्या वेळी आणि पैशाच्या व्यवहारातच समोर येतो. सत्याचा मार्ग कितीही खडतर असला तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. रक्ताची नाती जेव्हा स्वार्थासाठी वैरी बनतात तेव्हा देव स्वतः मदतीला धावून येतो. तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि जेव्हा आपली माणसं आपल्याला धोका देतात तेव्हा त्यांना माफ करणं कितपत योग्य आहे? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन सत्य कथा ऐकण्यासाठी ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी शीतल तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि काळजाला भिडणाऱ्या सत्य कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.